तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत। तया अभ्यासी करायचा सोडून अजून उठलंच नाही बघ की शाळेत जायचंय म्हणा उरक कशाच काळजीच घेत नाही आता झालं का परसाकडला जाऊन आला का अय उरक कधी जायचंय शाळेत घे आंघोळ करून दात घासून घे तसंच जाशील नाही तर हो मॅडम उठा आता चला लय वेळ झालं उठा उठा आज सकाळ सकाळ गवत आपली गाय जायची गाय दिली नानाला दुधाची गाय आपण देऊन टाकली नानाला कारण की आपल्यात गुरं लय झाली त्याच्यामुळं काय करायचं त्यांच्या इकडे बी त्यांना बी दूध नाही ते आता दूध देते त्याच्यामुळे ती बी न्यायला तयार झाली होती मला आता थोडे दिवस जास्त गुरांचं बघायला जमणार नाही एका हाताने त्याच्यामुळं घरी ही बाहेर गेले की गायींची आपदा होती का नाही हो हा म्हणून गाई जरा कमी करायच्या त्या दुसरं काय नाही आपल्या घरी आहे गाय काय आपण लोकांना दिलेले नाही नानाला हिच्या घरी दिलेले आहे हिचे वडील चांगलं सांभाळते गायींचा नाद आहे खोंडांचा नाद आहे जोड लाव परत मामा बाचीची हा लावते ना ती तात्यांना लय बैलाचा नाद आहे चाललंय सकाळ सकाळ वैरण आता काहीतरी वाहन येईल तिला भरायला भरून द्यायची त्याच्या आधी तिला खाऊ घालावं म्हणलं आहे का नाही जायचं बाकीच्यांना बी सगळ्यांना काढायचं माझ्याकडे देता का पेंडी उचलून मी नाही तर तिला टाकते की टाकली त्या गाईला सरदाऱ्याला वैरण ही काही छोटं खात नाही इकडे म्हाताऱ्या गाईला पण टाकली आणि चिंगीला पण टाकली हे कसं उड्या मारतय त्याला बांधावं आता नाही तर चावतंय ते सारखं सारखं आता किती 10 वाजले की मग काय बांधा ती जरा माणसाळ्याला प्राणी वाटत ही लई येड होत माझा गुडघ्याला त्यांनी झटका दिला पाडलं की मला मग काय गुडघा किती दिवस दुखत होता चल ये कसं बसलंय आता शांत सरदाऱ्या दोघं मिळून खाते ती या माईलेकर बदावरनं चाला की आता ही कडेपर्यंत घ्यायचं जरा हा कडे घेऊ का हा घ्या तर मुगावर मावा लय पडलाय त्यामुळे निम तेल ना व हा ही लिंबोळी तेल आहे हा लिंबोळी तेल आपण घरी बी तयार करता येतं ना ही आम्ही लय प्रयोग करायचो पण आता ह्या 5-7 वर्षात सगळं बंद केलंय 8-9 वर्ष झाले असतील सगळंच बंद केलंय नीम तेल फवाराय चालू आहे
वास बघितला किती कडू लय कडू येत आहे. ही कडुलिंबाचं तेल ना व हा लिंबोळीचं लय कडू येत आहे वासावर. चाललंय जेवढं होईल तेवढं घ्यायचंय करून. वाऱ्याची दिशा पूर्वेला पश्चिमेकडून पूर्वेकडे वारं वाहते. तर ती माघारी जाताना बघा असं उलट 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 सरत चाललेत मागे, म्हणजे अंगावरती फवारा येत नाही. गाय सोडून नेली, सरदारा राहिलाय अजून सोडायचा. तिकडं टमटम आणलंय, त्यात भरायची. जाईल की नाही काय माहिती, त्यात भरताना सुद्धा त्रासच देणार आहे आता. गेली बरी आता कालवड घालायची. गाई बी आणि वासरू बी आतमध्ये लावलं. वासरू आज्यात गेला, वाटलं लय त्रास देते गाई, पण गेलं का ती फळका लावाय सांगा की आधी. कशी बघती या पावसातच गेलं इकडून. कुठं थांबलो होतो पावसातच. आमच्या तिकडल्या रानात बी चांगला. हा तिकडे इथं कचरता गेला, इथं इकडं नाही. नुसती रिमझिम आली नुसती. आमच्या मला सुद्धा बरं वाटतं इथल्यापेक्षा आमच्या इकडे. पाऊस का इथं वापसा पाहिजे ना आता. शिस्तीत जाऊन दे जाऊ, नाही चांगलं. एकदम शिस्तीत. राहतो मला नाही काय करायचं मग आता मी सगळं एकत्र घेणं वाटतं ना. शिस्तीत जाऊ दे. गट्टू गट्टू गट्टूला वाटतंय गाय कुठं चालली. गट्टू ये इकडं, चल ये इकडे या. तिला घाबरला गट्टू. गट्टू चल इकडे या. गट्टूला कळलं बरं का, गट्टूला लई वाईट वाटायला लागले. गट्टू ये इकडे, चल गट्टू. गट्टू चल. गट्टू टमटम अडवायला चाललाय. मुख्य जनावरांना किती बघा ज्ञान आहे. गट्टू टमटमच्या पाठीमागे, ए चल लवकर इकडे या. नाही माझं ऐकणारच नाही ते. गट्टू गेलाय ते का टमटम माग मला जावं लागला होता. ती काय तसं येणार नाही माग. अहो धरायला पण ती गहलच नाही. जाऊ का बारकी गाडी घेऊन, येतो पटकन. गट्टू थांब थांब थांब. गट्टू थांब 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 थांब. टमटम गेलं. थांब 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 रे. त्याला काय समजा. थांब 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 रे. थांब 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 रे गट्टू थांब. डंबरला गट्ट्याचा. ए थांब, पळ नको थांब थांब थांब. त्याला काही समजा नाही. लांब एक जवळजवळ 1.5 किलोमीटर पळ झालं गट्टू. मी गाडीवर आलो त्याला घ्यायला. गट्टूला घेऊन निघालोय मी आता गाडीवर. गट्टूचा दम भरला लय. आणलं महागारी गट्ट्याला. कुठवर गेलतो कोणास ठाऊक, गाडीवर बसवूनच आणलं या. त्याची गाय वासरू घेऊन चालली होती काय नाही हो. त्याला वाईट वाटलं की आता लांब बेंदापूर गेलं उतर. आणि ते नसतं तुम्ही आणाय गेला तर गेला असं. लांब गेलं असतं त्यांच्याच मागे चाललं होतं. त्या टमटमला अडवायचं भोकायचं त्याच्या मागेच चाललं होतं. त्याला ते भावना असेल असते ना तिकडे. त्याला कसं कळलं पण आपली घेऊन चालले ती ते असं कधी येतं हक्का का. मारलं तरी ते ऐकतच नव्हतं. हक्का मारलं तरी येत नव्हतं. गट्टू
त्या गाई बरोबर तुला बी जायचं होतं काय आज? भुकून भुकून त्याला ताण लागली. होय हो. भुकून भुकून ताण लागले त्याला. लांब गेलं तर पळत ते 2 किलोमीटरवर गेल. टमटमला असं येडं द्यायचं, आडवं जायचं, परत मागे यायचं, आडवं जायचं, परत मागे यायचं. हा मग माग येऊन त्याला ते दिसायची व गाईन वासरी. काय करते आता ती लवळा गेला असता. गायचं आणि ह्याचं तर पटतच नव्हतं अजिबात. पण त्याची एका ह्याच्यातली येते ना एका अंगणातली येते. गेलं असतं लवळत. गेलं असतं की येईल म्हणून आपण नसतो बघितलं तर गेलं असतं का नाही? गेलं असतं गेलं असतं. ती माघारी तर येतच नव्हतं अजिबात. तुम्ही कसं धरलं मग? त्याला थांब थांब जोरात ओरडल्यावर थांबलं. मग त्याला धरलं हाताने का आणि गाडी बंद केली आणि उतरलो खाली. लांब जाऊन दिलं टमटम. मग परत सोडलो तरी परत पळायला लागलं. त्याला जोरात आरडलो, म्हटलं गाड्यात थांबायचं का नाही. मग थांबला ती. आणि मग मी म्हणलं आता तसं माघारी जाणार नाही. त्याला धरलं, बस म्हणलं गाडीवर. जवळ आला त्याला बसायला आहे ना. मग मी त्याला नीट बसवलं. मग मी आलो इकडं, गाडी घेऊनच आलो गाडीवर. बसला आता शांत. चला चला घेऊ फवारून. हा चला. पाणी पिवायचं. हा हा घेतलं का पाणी भरून? पाणी घेतलं. औषध बनवावं ते आपलं तिसरं. हा तिसरा पंप आहे. 50 ml चा आहे ना? जाळी नाही औषधात काढली. आता हे तिसरा पंप मारायचा चालू. लवकर होईल ना, नाहीतर पुन्हा पाऊस आला की धुवून जायचं. काय मग उद्या थोडं मारू जर राहिलं तर थोडं. थोडं टाकलं काय? वर पाणी थोडं जास्त झालं. बरं बरं. बस. अजून 2 पंप राहिले ते मारायचं. पण ताण लागल्यामुळं म्हणलं पाणी पिऊन यावं. लय कोरड पडली तोंडाला. गाय पोचली का व्यवस्थित? का पोचली ना. झालं गाय आपली व्यवस्थित पोचली. तिथं नानाचा फोन आला होता. गाय व्यवस्थित पोचली. पण गाय काय खाई नाही तिथं, कारण की तिला आता दुःख वाटत असेल लय. एखाद्या दिवस परत घाबरली असेल. हां तिला सूर लागला की मग तिथं खोंडबी आहे ना, ती खोंडबी आपण लावले तिच्याबरोबर, म्हणजे एकाला दोघा आधार आहे. ते पाणी पिऊन आलो. गायींना बांधलं चरायला. चांगल्या गावतात चरायला लागले. आता चिंगी बी लागली खायला. जसं काय झालंच नाही असं यांच्या चेहऱ्यावरचा हावभाव दिसतोय. पण दुःख यांच्या मनामध्ये असतं. इतके दिवस जवळ राहिलेली ह्यांच्यातलीच एक जण निघून गेले. ह्याचं वाईट तर ह्यांना वाटतच असणार आहे. पण ईश्वराने ह्यांचा मेंदू असा बनवलेला असतो की दुःख जास्त वेळ ह्यांच्या मनात राहत नाही. ते लगेच निघून जातं, कारण की ह्यांचं आयुष्यच किती असतं, जास्त एकदम थोडं असतं आयुष्य. त्याच्यामुळं दुःख पण तेवढं आणि सुख पण तेवढंच. थोडं असतं. जास्त वेळ ही एका गोष्टीवर विचार करू शकत नाही ते. मग आपला फवारून झाला. जरा विश्रांती घेतली मी. आता मी निघालो गायींकडं. गायींना सोडतो चरायला किंवा मग जागा बदलतो. आणि लेकरांची बी शाळेत नाही यायची आता टाईम झाला आहे. ते येतील आता ह्या रानाची अजून मेहनत करायची आपल्याला, पण वापसा अजून झालेला नाही. चिंगीला मी इकडं आणले, कारण की तिथं काय झालं, पाठीमागच्या बाजूला जरा तिला घाण बाहेर येते ना आदनमधनं. ते स्वच्छ करावं लागलं. आता धुवून काढावं लागेल. माशालय बसते ते, त्याच्यामुळे मी इकडं आणले तिला. आता धुवून जरा ते स्वच्छ करतो. पाठीमागची जागा आहे तिची. चिंगीला जरा बरं वाटायला लागलं. तिला स्वच्छ केली, चांगले बांधलं खायला. नाही तर आपलं डॉन आपला मूग फवारला आणि 2-2.5 तास होऊन गेला आता. आणि पाऊस पण आला नाही, त्याच्यामुळे बरं झालं. म्हणजे पानं कडवट राहतील त्यांनी. आणि मावा हे असेल तर निघून जाईल. सगळ्याच झाडांवर मावा नाही, क्वचित कुठं मावा दिसायला लागला होता.
पण आपण त्याच्या आधीच फवारणी केली. मामा कमी आला ना का? निसर्गातच कमी आला, कमीच आला. म्हणजे पहिला जसा दिसत होता तसा आता दिसेना, पण तरी पण फवारणी केली आपण. आता काय अडचण नाही. शेंगा आपल्या अशा झुपक्याने लागल्या बघा. ही हिरव्या शेंगांची चव तर इतकी अप्रतिम असते की नावच काढणार. अजून 2-4 दिवसांनी खायला येते. सुचिता आली आणि तिने एक ओळ धरली. चालू आहे तिचं काढायचं गवत. आणि आमचा बापा गेला खेळायला क्रिकेट पोरांमध्ये. जमतंय का ग? जी मोठं मोठं जमत नाही ते राहू दे, तसंच मी काढेन परत. आज जरा पाठ दुखायला लागली त्यामुळे मी सुट्टी घेतली कामाला. म्हणलं नकोच. तरी काम आपलं आरी आलंय आता. तरी हाय की बऱ्यापैकी हाय, पण होऊन जाईल आता. तिकडं जसं गवत होतं तसं आता नाही ना. तिकडं लय गवत होतं. गवतले होते निम्यापासून खाली. हा, आता आरे आले, पण हे असं कोपरा आहे की गवताचा. बाबळीची फुलं कशी दिसते ती पिवळी धमक नसते. बाबळीला फुलं आलेली. तू आला का? ये डॉन बसला इथं. किती वेळ झालं बोलवतोय. टॉनचा लंगडायला लागला. कशाने बोलतो? ये मांडीवर झोप. चल ये इथं बस. झोप 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 झोप. बस झोप झोप. हा, हे डॉन घ्या. ही 2 माझी बाळ आहे ते अजून. त्यांना बोलाय फक्त येत नाही, नाहीतर लय जीव आहे बरं का माझ्यावर ह्यांचा. दोघं बी, डॉन आणि गट्टू. गट्टूला काय कशाने लागलाय काय? काय माहिती. त्याला मालकाच्या मांडीवर बसायला आवडत. येतं कधी कधी आणि बसतात. की असंच चाललं होतं म्हणून मी परत चालू केला कॅमेरा. काय नाही, माझा हाय तर लाडकाच आहे. काय करावं? गट्टू डॉन दोघं बी लाडके आहेत. लेकरांपेक्षा सुद्धा लाडके आहेत. नाही तसं काय नाही, पण तसंच आहे. हाय ना ग बाय. बाय इकडे बघ कशी हसते बघा ती. नाही, बाई तर माझी लय आवडते. तिकडे डॉन बसला. डॉन ये इकडे चल. गट्टू गट्टू आल्यामुळं डॉन लांब जाऊन बसला. तिला लय राग येतो तोंडापुढे येऊन उभा राहिल्यावर. गट्टू आल्यामुळं डॉन गेला. बाय तुझं लाडकं कुठलं होतं ग? कुत्रा होते की एक लहानपणी मांडीवर घेऊन बसायची. फोटो आहे की अजून? मांडीवर घेऊन बस. बारकलं डॉन. तुला कळते का नाही रे? काय लागा डॉन. तू इकडे बरं माझ्यापाशी. तिकडे होते का ना तिकडे. तर खा खा. चार झाला खा. ती काय गाई आहे वेग बाय. आलं बघ तोंडा पुढं. त्याला असं वाटतं की तिला आवडत नाही. माया करावी असं वाटतं ग. वाटतं हात पण फिरवावा, माया करावी असं वाटतं त्यांना. बाकी त्यांना असं वाटत नाही की आम्हाला काय द्यावं. ती फक्त एक काळ कुत्र होतं का पहिलं बाई, त्याचीच तेवढी माया करायची. मांडीवर घेऊन अभ्यास करत बसायची. अगं बारकं होतं जवळ. ती हात हात केला सेकंद देत आहे लगेच. खाली 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 सेकंद दे. भीती किती पण ती. सेकंद दे. हा सेकंद देते. दोघं दे सेकंद. मला तुला चाटायला शेतायला गे. अरे सरक की बाबा. हात फिरवतात. हात ठेव म्हणजे ती शांत बसते. इकडे कुंभकर्ण लगेच झोपायची तयारी केली आहे. त्याला मांडी असली की झोप लागते फक्त बस. रिलोन बसणार आपले डॉन आणि राणी. अरे बस की गप. आई एकदा भाकर घेऊन आली. ए डॉन गप. तुझ्याकडे जाऊ नको. इकडे ये इकडे चल. ऐका की आई एकदा भाकर घेऊन आली ह्याला हा आणि ह्याला टाकली. ह्यानं खाल्ली. हा. मग त्याची भाकरी होती. हा ह्यानं 2 खाल्ल्या मोठं मोठं रोट. हे नाही. हा आणि ह्याची भाकरी घेऊन आली ही आल्यावर दुसल्यावर. हा आणि अशी वरी धरून उभा राहिली हा आई. याने वर झोप घेतली.
दुपारी झोप घेतली त्या अर्ध्यातच पळाली घरात. चावत नाही ह्याला एकदा ओळखू आलं पुरा बाहेर येऊन म्हणते का रे मी रोज भाकर टाकते ना तुला, माझ्या अंगावर काय झोप घेतली तू. मी म्हणलं तू खायला घेऊन कशाला बसली. झेप घेत ना. हा डॉन ये रे बाळा ये. आता ती ही ताई म्हणल्यावर ती काय जसं बसते ती लांब जाते. बरं चला काय आणि लांब आहे तर कसं गुरकत होतं ह्याला बोलवत होता तुम्ही? मी मला ते आठवण आले ना गट्टूची. मग मी गट्टू हाका मारले आणि तिकडून गट्टू उठला की डॉन हे कोण गुरकतो. म्हणजे ह्या दोघांचं पटतं बरं का. तसं वेळ आली ना प्रसंग आला ना दोघं एक होते ती आणि भोकत जाते ती. पण ज्या टायमाला मालकापाशी मालकाच्या प्रेमाची वाटणी व्हायची असते त्या टायमाला मात्र लय झुंजावर भांडणं करते ती दोघं. त्यांना वाटत असतं मालकाने मला जीव लावा. आणि एक रुसून असं लांब जात. डॉन जवळ असला की गट्ट्या लांब रुसून जात. हा. आणि त्यांची गट्ट्या वाटणी जवळ फक्त असलं प्रेमाची आहे. भाकरी फिकरीचं काय काही नाही, काही नाही. फक्त प्रेमाची वाटणी आहे, प्रेमाची भुकेलेली आहे, बाकी काय नाही. बरोबर आहे. चला